नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली। जग अणुयुद्धाच्या छायेत ढकललं जातंय। युक्रेनने रशियाच्या अणु केंद्रांवरती हल्ला केलेला आहे, त्यामुळे रशियाने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। युक्रेनने रशियाच्या कुर्स्क आणि झापोरिझिया इथल्या अणुऊर्जा प्रकल्पांवर भयंकर ड्रोन हल्ले चढवलेत। या हल्ल्यानंतर कुर्स्क अणु प्रकल्पातील एका रिएक्टरची कार्यक्षमता कमी झाली आहे। त्याबरोबरच आसपासच्या शहरात रेडिएशनचा धोका निर्माण झालाय। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्यांची पुष्टी केली आहे। या हल्ल्यानंतर रशियाकडून प्रतिहल्ला चढवला जाण्याची शक्यता आहे। रशिया हे न्यूक्लिअर स्टेट आहे आणि त्यांच्याकडे अण्वस्त्र जरी असली तरी मागच्या 3 वर्षांमध्ये युक्रेन विरुद्ध त्यांनी अण्वस्त्र त्या ठिकाणी वापरली नाही। ड्रोनच्या माध्यमातून, त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईलच्या माध्यमातून येणाऱ्या काही काळामध्ये रशिया सुद्धा युक्रेनमध्ये घुसून जबरदस्त हल्ला त्या ठिकाणी करेल। युक्रेनच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून रशियानेही आपल्या अणु पाणबुड्या सक्रिय केल्यात आणि युक्रेनवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिलाय। या निमित्तानं युद्ध एका नवीन आणि अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचलंय, त्यामुळे अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यताही वाढली आहे। 1949 जिनेवा करारानुसार जागतिक युद्ध नियमांनुसार कोणत्याही देशानं अणु केंद्रावर केलेले हल्ले म्हणजे युद्ध गुन्हा ठरवला जातो। मात्र युक्रेनच्या युद्धखोरीवर अमेरिका आणि युरोप पूर्णतः गप्प असल्याचं पाहायला मिळतंय। वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हाही दावा केला होता की रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हेच माझ्याकडे विनंती करतायत की युक्रेन सोबतचं युद्ध आम्हाला थांबवायचंय। पण डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे हे पूर्णतः फोल आहेत, कारण मागच्या काही काळामध्ये रशियाने युक्रेन विरुद्धची आपली आक्रमक भूमिका सोडली नाही आणि आता युक्रेननं ज्यावेळेस रशियामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर हल्ला केलेला आहे, त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये रशिया सुद्धा युक्रेनवर जबरदस्त आक्रमक कारवाई करेल हे निश्चित आहे। संयुक्त राष्ट्रांची अण्वस्त्र देखरेख संस्था IAEA म्हणजेच इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने देखील या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली आहे आणि सर्व अणुसुविधांची सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलंय। ही परिस्थिती जागतिक सुरक्षेसाठी एक मोठा धोका निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, सान टीव्ही न्यूज। एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध भडकत चाललंय, तर दुसरीकडे युरोपियन देशांनी या युद्धामध्ये एंट्री घेतलेली आहे। रशियाला घेरण्यासाठी युरोपियन देशांनी काय रणनीती आखली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। रशिया युक्रेन युद्धात युरोपियन देशांची एंट्री। रशिया विरोधात युरोपची रणनीती काय? रशिया युक्रेन युद्ध आणखी भडकणार। ट्रम्प रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अमेरिकेच्या अटी शर्ती युरोप आणि युक्रेन या दोन्ही देशांना मान्य नाहीत। त्यामुळेच युरोपनं रशिया विरोधात युद्धाची तयारी सुरू केली आहे। युरोपियन देश युक्रेनच्या ड्रोन शक्तीचा फायदा घेऊन रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। युरोपची नेमकी रणनीती काय आहे, पाहूया। युरोप युद्धविरामाआधी युक्रेनमध्ये सैन्य तैनात करणार। रशियावर युद्धविराम करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल। युक्रेनमध्ये 40 लाख ड्रोन बनवण्याचा युरोपचा प्लॅन आहे। ड्रोन उत्पादन दुप्पट करून रशिया विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येणार आहे। युरोपियन देश युक्रेनमध्ये 100 पेक्षा अधिक ड्रोन प्लांट उभारणार आहेत। युक्रेनी ड्रोन हल्ल्यानं रशियाचा पराभव करण्याची तयारी आहे। ट्रम्प वारंवार रशियाबद्दल मवाळ भूमिका घेऊन युक्रेनला झुकण्यास भाग पाडतायत। युद्धविरामासाठी युक्रेनचा वापर करण्याचा डाव ट्रम्प यांनी आखलाय। त्याचवेळी युरोपनं युक्रेन बरोबर ड्रोन डील करून शेजारील देशांनी नवी रणनीती आखली आहे। यात लिथुआनिया, रोमानिया, कॅनडा, युक्रेन यांचा समावेश असणार आहे।
रशियानं युक्रेनला युद्धात पराभूत केलं तर नाटोमधील इतर युरोपियन देशांना धोका आहे. तसंच रशियाचा आक्रमकपणा थांबवण्यासाठी युरोपियन देश युक्रेनच्या माध्यमातून रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र युक्रेनचं ड्रोन सामर्थ्य वाढल्यास नव्यानं युद्धाला सुरुवात होईल हे निश्चित. रिपोर्ट साम न्यूज. समुद्राच्या वाढत्या स्तरामुळे एखादा देश किंवा एखादा बेट नष्ट होत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल किंवा त्याबद्दल वाचलं असेल. मात्र जर तुम्हाला कोणी सांगितलं की एखादा समुद्रच नष्ट होतोय तर होय, हे अगदी खरं आहे. जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगमुळे एक समुद्रच नष्ट होत चाललाय. कॅस्पियन समुद्र मोजतोय अखेरच्या घटका. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रच नष्ट होणार. समुद्रासोबत 5 देशांचं अस्तित्वही धोक्यात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमखंड वितळतायत, त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होते. असं असलं तरी दुसरीकडे एक असाही समुद्र आहे ज्याची वाटचाल मात्र उलट दिशेने सुरू आहे. हा समुद्र आता शेवटच्या घटका मोजत असल्याचं सांगण्यात येते. या समुद्राचं नाव आहे कॅस्पियन समुद्र. साधारणतः 5.5 कोटी वर्षांपासून या पृथ्वीवर अस्तित्व असणाऱ्या या समुद्राच्या उत्पत्तीनंतरच्या काळात फक्त 2 महाद्वीपांचंच अस्तित्व होतं. यामधील एक म्हणजे गोंडवाना आणि दुसरा म्हणजे नॉरेशिया. या दोन्ही महाद्वीपांमध्ये एक समुद्र अस्तित्वात होता. त्याचं नाव होतं टेथिस सागर. आजच्या घडीला या महाकाय विस्तीर्ण समुद्राचा एकच भाग अस्तित्वात आहे. तो सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता अभ्यासकांनी व्यक्त केली. हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम असल्याचं अभ्यासक सांगतात. कॅस्पियन समुद्राकडे टेथिस सागराचं सध्याचं रूप म्हणून पाहिलं जातं. हा समुद्र आशिया आणि युरोपातील 5 देशांना जोडतो. यात कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, अझरबैजान आणि रशिया या देशांचा समावेश आहे. मात्र सध्या याच समुद्राच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होते. 15 ते 20 सेंटीमीटरनं पाणी दरवर्षी घटत असल्याचं समोर आलंय. कॅस्पियन समुद्राला खाऱ्या पाण्याचं तळही म्हणतात. त्याच्या चारी बाजूंनी जमिनीचा वेढा आहे. शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार 100 वर्षांमध्ये समुद्राची खोली 9 मीटरनं कमी झाली. सन 2100 पर्यंत या पाणी पातळीत 9 ते 18 मीटरची घट नाकारता येत नाही. या समुद्राची पाणी पातळी घटल्यास मध्य पूर्व आणि रशियन बेटांवर याचा गंभीर परिणाम होईल. या समुद्राला लागून असणाऱ्या देशांव्यतिरिक्त इतरही देशांच्या अर्थव्यवस्थेवर या संकटाचा परिणाम होणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. 2025च्या जुलै आणि ऑगस्टमध्ये बाबा वेंगानं सांगितलेली भाकितं अगदी तंतोतंत खरी ठरली आहेत. बाबा वेंगानं नेमकं काय सांगितलं होतं आणि कोणती भाकितं खरी ठरली आहेत पाहूयात या रिपोर्टमधून. खरी ठरली बाबा वेंगाची भविष्यवाणी. भूकंप आणि त्सुनामीचा कहर. जगानं घेतला धसका. बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष असतं. आजवर त्यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली. त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्सुनामी तसंच भूकंप येणार असल्याचं म्हटलं होतं. आता काही देशांमध्ये तशीच परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळतंय. बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली खरी. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 30 जुलैला 8.7 रिस्टर स्केलचा भूकंप झाला. प्रशासनानं 1952 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप म्हटलाय, ज्यामुळे जपान आणि अलास्कामध्ये त्सुनामीच्या लाटा उसळल्या. त्याशिवाय रशिया आणि पॅसिफिक बेटांवर देखील त्सुनामी आली. या भूकंपामुळे कुरिल बेटांवर 4 मीटर उंचीपर्यंत त्सुनामी आली. दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ही 7.5 इतकी होती. या भूकंपाची खोली 10.8 किलोमीटर इतकी होती.
या भूकंपानंतर पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितलंय. उत्तर आणि मध्य अमेरिका तसंच न्यूझीलंडमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मात्र या भूकंप आणि त्सुनामीनंतर बल्गेरियन बाबा वेंगा आणि न्यू बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानी मंगा कलाकार रियो तात्सुकी या दोघांनीही केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली. बल्गेरियाचे बाबा वेंगा यांनी 2025-2026 मध्ये भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागणार, भीषण भूकंपांमुळे महाप्रलयाची सुरुवात होणार असं भाकीत केलं होतं. या भाकितानुसारच युद्ध, दहशतवादी हल्ले, विमान अपघात, भूकंप अशा कितीतरी जीवितहानीच्या घटना वर्ष संपायच्या आत घडल्या. त्यामुळे उरलेल्या वर्षात काय होणार याची चिंता काहींना सतावतीये. मात्र अनेक जण उरलेलं वर्ष शांततेत जाईल अशा आशेवर आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. भारताचा शेजारी देश आणि कट्टर शत्रू पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. खरं तर IMFनं पाकिस्तानला बेलआउट पॅकेज दिलं, त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारेल असं वाटत होतं. मात्र आत्ताही पाकिस्तानची अर्धी जनता उपाशी आहे. लष्कराचा वाढता हस्तक्षेप त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. पाकिस्तानात महागाई आणि बेरोजगारीचा कळस. IMFच्या बेलआउट पॅकेज नंतर ही परिस्थिती सुधारेना. चुकीच्या धोरणांमुळे अर्धा देश उपाशी. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. देशात गरिबी आणि बेरोजगारीनं कळस गाठलाय. असं असतानाही पाकिस्तान सरकारनं या वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण खर्चात 20% वाढ केली आहे. या उलट शिक्षण, आरोग्य आणि रोजगार वाढवणाऱ्या योजनांसाठीच्या खर्चात 7% कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF कडून कर्ज घेऊनही पाकिस्तानी सैन्य टॅक्स आणि विमानांसारख्या शस्त्रास्त्रांवर प्रचंड खर्च करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठलाय. देशातील अर्ध्याहून अधिक जनता उपाशी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काय आहेत त्यामागची कारणं पाहूया. पाकिस्तानची अर्थव्यवस्था लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे, ज्यामुळे बेलआउट पॅकेज वेळी IMFने घातलेल्या अटी शर्तींचं पालन झालेलं नाहीये. लष्कराचा वाढता हस्तक्षेप, चुकीची धोरणं यामुळे पाकिस्तानचा आर्थिक आणि सामाजिक स्तर आणखी खालावलाय. एका अहवालानुसार पाकिस्तानच्या गरिबीत प्रचंड वाढ झाली असून प्रतिव्यक्ती उत्पन्नातही घट झाली आहे. वाढती गरिबी, बेरोजगारी आणि असमानता यामुळे गंभीर संकट निर्माण झालंय. पाकिस्तानमधील सुमारे 44.7% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगते. ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार 2022-23 या आर्थिक वर्षात देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न हे 11.38% घटलंय. याच काळात देशाची अर्थव्यवस्था ही 33.4 अब्ज डॉलर्सनं कमी झाली आहे. आर्थिक मदत मिळवण्यासाठी पाकिस्ताननं आधी IMF पुढे पदर पसरला. देशाच्या विकासासाठी अटी शर्तींचं पालन करू अशी ग्वाही दिली. मात्र वस्तुस्थिती पाहिल्यानंतर पाकचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पुन्हा एकदा दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आतापर्यंत तुम्ही अनेक रोबो पाहिले असतील, त्या रोबोंचे कारनामे देखील ऐकले असतील. मात्र चीनमध्ये एक अशी स्पर्धा रंगली, ती स्पर्धा पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. इथं या ठिकाणी चक्क रोबोंची ऑलिम्पिक स्पर्धा रंगली आहे. चीनमध्ये रंगली रोबोंची स्पर्धा. स्पर्धेत रोबोंची धमाल मस्ती. खेळांसोबत रोबोंनी केला रॅम्प वॉक.
हे रोबो कसे स्पर्धेत रंगले? ही आहे चीनमध्ये रंगलेली वर्ल्ड ह्युमनॉइड रोबो गेम स्पर्धा. 15 ऑगस्ट पासून 3 दिवस चीनच्या राजधानीत रंगलेली ही स्पर्धा जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. या स्पर्धेत रोबो चक्क मैदानात उतरले. मैदानात बाजी मारणाऱ्या रोबोंनी स्पर्धेत डान्सही केला. त्यांच्या डान्सनं सर्वांनाच नाचायला भाग पाडलं. हे कमी होतं म्हणून की काय, या रोबोंनी वाद्यवृंदाचाही ताबा घेतला. एकानं कीबोर्डवर सूर धरले तर एकानं हम भी किसी से कम नहीं असं म्हणत चक्क ड्रम वाजवला. आता हा रॅम्प वॉक करणारा रोबो पहा. एखाद्या मॉडेललाही लाजवेल अशा पद्धतीनं त्यानं रॅम्प वॉक केलाय. सगळ्यात मोठी कमाल दाखवली ती या रोबोनं. त्यानं तर चक्क कार्यक्रमाच्या अँकरनं चीनी भाषेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. टेबल टेनिस, बॉक्सिंग, फुटबॉल अशा सगळ्याच खेळांमध्ये भाग घेत या रोबोंनी आपल्यातलं कौशल्य दाखवून दिलं. या जागतिक स्पर्धेत 16 देशांमधून तब्बल 280 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातही चीनच्या युनिट्री आणि फुरियर इंटेलिजन्स सारख्या नामांकित कंपन्यांच्या रोबोंनी चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धांमधून मिळणारा डेटा रोबोट्सना अधिक व्यावहारिक आणि दैनंदिन जीवनातील कामांसाठी उपयुक्त बनवण्यासाठी वापरला जाईल असं आयोजकांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं ही स्पर्धा भविष्यातील तंत्रज्ञानाची एक झलक दाखवणारी स्पर्धा ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. कामाच्या ताणामुळे अनेकांना झोप येत नाही, किंबहुना काहींना कामामुळे झोपेसाठी वेळच मिळत नाही. पण एका कंपनीनं एक अशी ऑफर दिली आहे की तुम्ही फक्त त्या कंपनी खातर झोप घ्यायची आणि त्या बदल्यात कंपनी थोडके नाही तर तब्बल 10 लाख रुपये देणार आहे. काय आहे ही ऑफर, पाहूयात हा रिपोर्ट. झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा. नऊ तास झोपा, 10 लाख मिळवा. स्लीप इंटर्नशिपचा 5वा सीझन सुरू. झोप महत्वाची, तसंच पैसे कमावणंही महत्वाचं. म्हणूनच आजकाल अनेक लोक झोपेशी तडजोड करून पैशांच्या मागे पळतात. मात्र एक अशी ऑफर आहे जी तुम्हाला 9 तासांची झोप देणार आहे आणि झोपल्याबद्दल तब्बल 10 लाख रुपये पगारही तुम्हाला मिळणार आहे. ही भन्नाट ऑफर नेमकी काय आहे पाहूया. या उपक्रमाचं नाव आहे वेबफिट स्लीप इंटर्नशिप. वेबफिट ही देशातली सुप्रसिद्ध फर्निचर आणि गाद्या उत्पादक कंपनी आहे. या उपक्रमात 100 रात्र तुम्हाला 9 तास झोपायचंय. कंपनी तुम्हाला झोपण्यासाठी गादी देईल. झोपेसाठी स्लीप ट्रॅक तज्ज्ञांचं मार्गदर्शनही मिळेल. झोपेचा पॅटर्न रेकॉर्ड करावा लागेल. झोपल्यानंतर कसं वाटलं हे कंपनीला सांगावं लागेल. काम सांभाळून इंटर्नशिप करता येईल. मात्र झोपेचे पैसे कोण कशाला देईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कष्ट केलं तरच फळ मिळतं हीच शिकवण आपल्याला आजपर्यंत देण्यात आली आहे. सध्याच्या धावत्या जीवनशैलीत स्पर्धेच्या युगात झोपेकडे अनेकांचं दुर्लक्ष होतंय. पुरेशी आणि गाढ झोप मानवी आरोग्यासाठी गरजेची आहे. त्यामुळेच हा इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आलाय. इथं इंटर्नशिपची संधी मिळाली नाही तरी दैनंदिन आयुष्यात पुरेशी झोप घ्या, कारण त्यातून पैसे कमावता आले नाहीत तरी उत्तम आरोग्य नक्कीच कमवाल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनवरील हल्ले थांबवा असं आवाहन केलेलं असतानाच आता रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. रशियानं युक्रेनच्या नौदलाच्या मोठ्या युद्धनौकेवरच हल्ला केलाय. पाण्यात हल्ला करण्यास सक्षम असलेल्या ड्रोननं हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युद्धनौका बुडाली असून एकाचा मृत्यू झालाय.
तर अनेक जण बेपत्ता झालेत। युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांकडून या हल्ल्याला दुजोरा देण्यात आलाय। इस्रायलनं येमेनची राजधानी सनामध्ये हुती बंडखोरांविरोधात मोठा हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यात हुतींच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाचं मोठं नुकसान झालंय। इस्रायली टीव्ही KAN-नं येमेनी माध्यमांचा हवाला देत या संदर्भात वृत्त दिलंय। या हल्ल्यात हुती पंतप्रधान गालिब अल रहावी आणि समूहाचे अनेक लष्करी अधिकारी मारले गेलेत। अमेरिकेत नोकरी व्यवसायासाठी जाऊ इच्छिणाऱ्या तसंच भारतीय कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी असलेला H-1B व्हिसा तसंच ग्रीन कार्ड यांच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी ही घोषणा केली आहे। H-1B कार्यक्रमाची रचना वाईट असून आम्ही ती बदलणार आहोत असं लुटनिक यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेत कायमस्वरूपी निवासासाठी ग्रीन कार्डच्या पद्धतीतही काही बदल करण्यात येणार आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलंय। अशातच जपानमधील टोयोका शहरात मोबाईल फोन वापरण्याबाबत कडक नियम लागू करण्यात आलाय। या शहरातील लोक आता दिवसातून फक्त 2 तास स्मार्टफोन वापरू शकणार आहेत। मात्र नियमांचं उल्लंघन केल्यास कोणताही आर्थिक किंवा फौजदारी दंड आकारला जाणार नाही। लोकांनी स्वेच्छेनं या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येतंय। याबरोबरच वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही न्यूज।